सर्व माध्यमातील बांधवांचे खूप खूप आभार. दरवर्षीच्या प्रथेप्रमाणे आपण सर्व मुंडे साहेबांच्या जयंतीच्या निमित्ताने इथे आला आहात. आता आम्ही आजच्या दिवसाची सुरुवात करत आहोत. मुंडे साहेब म्हणजे एक मूर्तिमंत सोशल इंजिनिअरिंगचं उदाहरण होते. सर्व धर्मांना, सर्व जातींना, सर्व वर्गांना ते आपलेशी वाटायचे, ही त्यांची सगळ्यात महत्त्वाची नेतृत्वाची खासियत होती. आणि त्याच्याचमुळे मुंडे साहेबांना जेव्हा ते होते तेव्हा मी नेहमी असा प्रार्थना करायची की त्यांना 100 वर्ष ईश्वराने आयुष्य द्यावं. तर तसं काही होऊ शकलं नाही. मुंडे साहेब 100 वर्ष जगू नाही शकले, परंतु मुंडे साहेबांचे विचार 100 वर्ष जगावे यासाठी आम्ही त्यांचे विचार शतायुषी व्हावे हा आमचा संकल्प आहे या 12 डिसेंबरच्या जयंतीच्या निमित्ताने. आता आम्ही वैद्यनाथ प्रभूच्याकडे साकडं घालण्यासाठी जाणार आहे. त्याच्यानंतर मी आमच्या परळीच्या बौद्ध विहारामध्ये जाणार आहे. तिथे सुद्धा मानवांच्या संस्काराप्रमाणे बुद्धांच्या प्रती माझी सगळी श्रद्धा समर्पित करून तिथून मी दर्ग्याला चादर चढवणार आहे. मग गोपीनाथ गडावर मी जाऊन मुंडे साहेबांना जे पदार्थ आवडतात ते सगळे आज आम्ही बनवले, पुरणपोळी वगैरे, त्याचं ताट घेऊन आम्ही जाणार आहोत. आणि त्याच्यानंतर तिथे मी रक्तदान करणार आहे. आजच्या दिवसभरामध्ये मी थोडंसं श्रमदान करणार आहे, म्हणजे स्वच्छता अभियानाच्या माध्यमातून ते राबवणार आहे. थोडंसं दान करणार आहे, जिथे गरीब, आता खूप थंडी पडली आहे, गरिबांना आपण ब्लँकेट, अन्नदान वगैरे ह्या सगळ्या गोष्टी करणार आहेत. अत्यंत साध्या आणि सात्विक पद्धतीने मुंडे साहेबांची जयंती आम्ही यावर्षी साजरी करत आहोत. त्यांचे ना माझ्यासाठी काही स्वप्न होते, ना त्यांची स्वप्न स्वतःसाठी होती. त्यांच्या विचारांना अभिप्रेत असाच माझा प्रवास आहे. काही गोष्टी त्यांनी मला ज्या शिकवल्या, ज्या आमच्या दोघांमध्ये होत्या, एक गुरु शिष्य म्हणायला हरकत नाही, की या गोष्टी तू करू नकोस. ज्या मी ह्या केल्या, कारण तो काळ वेगळा होता, कारण त्या गोष्टी त्यावेळी आम्हाला शून्यातून उभं करायचं होतं. तर काही गोष्टीत स्पष्ट भूमिका ठेवा, काही गोष्टी शक्य होतात किंवा नाही होतात याची जाणीव लोकांना करून देणं आणि सामोरं जा, हे मला त्यांनी शिकवलं. म्हणजे कोणत्याही भारतीय जनता पार्टीच्या उतारात आणि चढावात मुंडे साहेब असा एक नेता होते जे कधीही माध्यमांना सामोरं जायचे. तर मला सगळ्यात मोठं त्यांनी काय शिकवलं असेल तर माध्यमांना अवॉइड नाही करणं शिकवलंय. बऱ्याच वेळा लोकांना उत्तर नसलं की ते माध्यमांना अवॉइड करतात, पण त्यांनी सांगितलं की आपली भूमिका स्वयंस्पष्ट असावी. कॅमेरा कधी ओपन केला, 20 वर्षापुरचा, 10 वर्षापुरचा मागचा किंवा 5 वर्षामागचा आणि आत्ताचा, तर आपली भूमिका ही आपल्याच भूमिकेशी विपरीत नसावी. त्यामुळे माध्यमांना सामोरं जाताना आपली भूमिका स्वयंस्पष्ट असताना माध्यमांना अवॉइड न करणं हे पण मुंडे साहेबांनी मला शिकवलं आहे. तर मला वाटतं मी वन ऑफ द फ्यू लीडर्स आहे जी माध्यमांना कोणत्याही परिस्थितीत मी सामोरं जाते, त्यांना अवॉइड करत नाही. हे माझ्या बाबांनी मला शिकवलं. तर मी पक्षाचं स्वरूप देणारच नाही. मुंडे साहेबांचा किंवा माझा कोणताही संघर्ष हा बेसिक विचारांचा आहे. ज्या विचारांचं अधिष्ठान ठेवून आम्ही राजकारणात आलो, ते विचार पंडित दीनदयाळ उपाध्यायांचे अंत्योदयाचे विचार आहेत. त्या विचारांशी विपरीत काही झालं तर साहजिक आहे, आपण प्रत्येक गोष्टी संस्काराच्या अवतीभोवती विणत असतो. तर संस्काराच्या पेक्षा विपरीत काही झालं तर साहजिक आहे, माणसाला संघर्ष करावा लागतो, लढा द्यावा लागतो. मुंडे साहेबही त्यांच्या तरुण वयामध्ये बंडखोर प्रवृत्तीमुळे राजकारणात उतरले. त्यावेळी प्रस्थापितांच्या विरुद्ध, म्हणजे अशा पक्षात जिथे मुंडे साहेब कधी जाऊन पुढे काही होऊ शकतं असा पक्ष, भारतीय जनता पार्टी अगदी तेव्हा जन्मलाही नव्हता. खरं तर जनता पार्टी होती. त्यांनी नांगरधारी शेतकरीवरनं निवडणूक लढवली होती पहिली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बरोबर काम केलं. त्यावेळी त्यांनी जे केलं ते प्रस्थापित विचारांच्या विरोधात केलं. प्रस्थापित विचारांच्या विरोधात जाणं हा ध्येय नाही, पण ते विरोध जर सामान्य माणसाच्यासाठी आवश्यक असेल तर ते करण्यासाठी कुठलीही भीड बाळगायची नाही, हे मुंडे साहेबांनी मला शिकवलं आहे. तर महाराष्ट्राच्या राजकारणात एक अभूतपूर्व असं नातं जर म्हटलं तर ते आदरणीय शरद पवार साहेब आणि गोपीनाथराव मुंडे साहेबांचं होतं. दोघांमध्ये एका पिढीचं अंतर होतं, एक दशकाचं अंतर होतं, दोघांमध्ये विचारांचं अंतर होतं, दोघं वेगवेगळ्या टोकाच्या भूमिकांमध्ये होते, वेगवेगळ्या पक्षात होते, पण दोघांमधला जर दरवेळी विरोधच लोक सांगत होते. पण मी आज सांगेन दोघांमधलं साम्य काय आहे. तर दोघांचा वाढदिवस 12 डिसेंबर आहे. पवार साहेबांचा तर नक्की असेल, मुंडे साहेबांचा तर कोणीतरी खेड्यामध्ये लावला, पण योगायोगाने तो पवार साहेबांचाच वाढदिवस 1 दशकानंतर लागला. पण दोघांमधलं साम्य काय असेल तर दोघांनी सामान्य कार्यकर्त्याच्या पाठीवर हात फिरवला आणि तो मोठा नेता झाला. दोघांनी अनेक आमदार, खासदार, मंत्री बनवले. दोघांनी आपापल्या परीने आपापल्या वेगवेगळ्या परिघामध्ये बऱ्याच लोकांना चमक देण्याचं काम केलं. हे आज त्यांचं साम्य मी सांगेन. विरोध सांगायचा आज दिवस नाही.
आदरणीय शरद पवार साहेबांना मनापासून मी शुभेच्छा देते. वाढदिवसाच्या एक अशी कन्या जिच्या वडिलांची जयंती तिला साजरी करावी लागते. सुप्रियाताईंना पण मी शुभेच्छा देते की आपल्या वडिलांवर खांद्याला खांदा लावून काम करण्याचं जे सुख आहे, जे संघर्ष करताना जे तेव्हा जाणवत नाही आपल्याला जो त्रास आहे, तोही त्रास तुम्हाला नक्कीच जाणवत नसेल. मी खूप खूप या निमित्ताने त्यांच्या परिवाराला शुभेच्छा देते.